विद्यार्थी मित्र हो, आज आपण या लेक्चरमध्ये 10वीच्या या 10th स्टँडर्डच्या सायन्स 1च्या ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरमध्ये पुढील भागाला सुरुवात करतोय. अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन. अर्थमुळं आणि तिच्या स्वतःकडे असणाऱ्या ग्रॅव्हिटेशनल नावाच्या फोर्समुळं तिच्या आजूबाजूला असणाऱ्या ऑब्जेक्टमध्ये जे ॲक्सिलरेशन क्रिएट होतं, असं ॲक्सिलरेशन नेमकं किती असतं ते कोणकोणत्या बाबींवर डिपेंड असतं. नेमकं ॲक्सिलरेशन म्हणजे तरी काय, या सगळ्याचा स्टडी आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. चला तर पाहूया. अर्थच्या शेजारी असणाऱ्या ऑब्जेक्टवर अर्थने जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन लावला जातो, अर्थ त्या ऑब्जेक्टवर जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करतो, त्याचा परिणाम म्हणून तो ऑब्जेक्ट अर्थच्या सेंटर ऑफ मासकडे ट्रॅव्हल करायला सुरुवात करतो आणि असा त्याच्या व्हेलॉसिटीमध्ये क्रमानं चेंज होत जातो, म्हणजेच ॲक्सिलरेशनची निर्मिती होते. असं अर्थमुळं तिच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं तिच्या आजूबाजूला असणाऱ्या ऑब्जेक्टमध्ये जे ॲक्सिलरेशन क्रिएट होतं, हे नेमकं शोधतात तरी कसं, याची आज आपण ओळख करून घेणार आहोत. चला ओळख करून घेऊ. अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे त्याच्या शेजारी असणाऱ्या कोणत्याही ऑब्जेक्टमध्ये क्रिएट होणारं ॲक्सिलरेशन म्हणजे काय. पण यापूर्वी विद्यार्थी मित्र हो, तुमच्या मनामध्ये ॲक्सिलरेशन विषयी काही शंका असते, तर मुळात आपण ॲक्सिलरेशन की ज्याला मराठीमध्ये आपण त्वरण असं म्हणतो, असं ॲक्सिलरेशन म्हणजे हे ॲक्सिलरेशन शॉर्टमध्ये आपण असं लिहितो, हे असतं तरी काय, त्वरण म्हणजे नेमकं काय, याची डेफिनेशन तरी काय, याची ओळख. खरं आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये हे सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत, परंतु क्रमानं आपण या गोष्टीपासून सुरुवात करू, म्हणजे आपल्याला मूळ ॲक्सिलरेशन ही बाब जर लक्षात आली तर अर्थमुळे एखाद्या ऑब्जेक्टमध्ये जे ॲक्सिलरेशन क्रिएट होतं ते नेमकं कसं असतं हेही आपल्याला समजून घेणं सोयीचं जाईल. ॲक्सिलरेशन म्हणजे काय, तर एखादा ऑब्जेक्ट, कोणताही ऑब्जेक्ट समजा सुरुवातीला रेस्ट पोझिशन मध्ये आहे, म्हणजे इनिशियली त्याची व्हेलॉसिटी 0 आहे, एमकेएस युनिट मध्ये 0 मीटर पर सेकंद आहे असं गृहीत धरूया. जर अशा ऑब्जेक्टवर एक्सटर्नली अनबॅलन्स्ड असा फोर्स आपण अप्लाय केला तर असा जो ऑब्जेक्ट असतो त्याच्या व्हेलॉसिटी मध्ये चेंज होतो आणि हा ऑब्जेक्ट रेस्ट पोझिशन वरून मोशन मध्ये जातो. आणि ज्यावेळेला असा ऑब्जेक्ट रेस्ट पोझिशन वरून मोशन मध्ये जातो त्यावेळेला त्याची व्हेलॉसिटी चेंज होते आणि काही ना काहीतरी त्याला व्हेलॉसिटी मिळते. तुर्तास आपण असं गृहीत धरू की याची व्हेलॉसिटी काही कालावधीनंतर हा ऑब्जेक्ट इथून इथं जाईपर्यंत जो कालावधी गेला, हाही कालावधी आपण 2 सेकंद एवढा गृहीत धरू. 2 सेकंदांच्या नंतर या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी चेंज झाली आणि ती साधारणपणे 10 मीटर पर सेकंद एवढी झाली. त्याला फायनल व्हेलॉसिटी असं आपण म्हणतो. याचाच अर्थ इथं त्याच्या मोशन मध्ये चेंज झाला. ज्या क्षणी मोशन मध्ये व्हेलॉसिटी मध्ये चेंज होतो विथ रिस्पेक्ट टू टाइम, त्यावेळेला तिथं ॲक्सिलरेशन क्रिएट होतं. इथं क्रिएट होणारं जे ॲक्सिलरेशन आहे ते दिलं जातं चेंज इन व्हेलॉसिटी, चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. याचाच अर्थ असा की व्हेलॉसिटी मध्ये होणारा चेंज म्हणजे फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. हा जर या उदाहरणामध्ये कॅल्क्युलेट केला तर फायनल व्हेलॉसिटी 10, इनिशियल 0 आणि आपण टाइम 2, म्हणजेच ही व्हेलॉसिटी 10 मायनस 0 10 आला आणि हे इज इक्वल टू 2 म्हणजेच 5 आले. याचाच अर्थ असा की इथं ॲक्सिलरेशनची किंमत 5 न्यूमरेटर मध्ये युनिट मीटर पर सेकंद आणि इतर सेकंद या दोघांचं ऍडजस्टमेंट किंवा एकत्रीकरण होऊन हेही कळणं गरजेचं आहे. सेकंड म्हणजे सेकंद आपण 1 असतं, ही जर युनिट आपण डिवायडेड बायचं मल्टिप्लिकेशन केलं, उलटून गुणिले
तर मग हे लक्षात येईल तुम्हाला की मीटर वरती आणि सेकंद स्क्वेअर खाली असं 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर हे युनिट येईल आणि हे ऍक्सेलरेशन इथे क्रिएट होईल. म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की ज्या वेळेला एखादी बॉडी किंवा एखादा ऑब्जेक्ट हा त्याच्या स्वतःच्या वेलोसिटी मध्ये चेंज घडवून आणतो कुठल्या तरी फोर्सचा परिणाम म्हणून, त्यावेळेला तिथे ऍक्सेलरेशन क्रिएट होते. इथं वेलोसिटी वाढलेली आहे त्याच्यामुळे इथं क्रिएट होणार ऍक्सेलरेशन हे उत्तर येताना पॉझिटिव्ह +5 असं आलेलं आहे. म्हणजे ऍक्सेलरेशन पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन आहे. असंच जर एखाद्या ऑब्जेक्टची वेलोसिटी कमी होत असेल, फोर्स अप्लाय केल्यामुळे जर ऑब्जेक्टची वेलोसिटी कमी होत असेल, फॉर एक्झाम्पल ब्रेक लावला असेल एखाद्या इंजिनवर, हा ऑब्जेक्ट सोडून एखादं वाहन असेल आणि त्या वाहनामुळे किंवा वाहनाची इनिशियल वेलोसिटी काहीतरी असेल, लागली असेल ब्रेक धरा 20 मीटर पर सेकंड आणि मग इथे तुम्ही ब्रेक अप्लाय केला तर नंतर फायनल याची वेलोसिटी कमी होईल आणि जर याची वेलोसिटी मग ब्रेक लावल्यानंतर कमी झाली तर विथ रिस्पेक्ट टू टाइम तुम्ही जर असं आन्सर काढायला गेलात ऍक्सेलरेशनचं तर ते आन्सर मायनस मध्ये येईल. म्हणजे असं ऍक्सेलरेशन हे निगेटिव्ह असतं, त्याला डिस्लरेशन सुद्धा म्हणतात. पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे. याचाच अर्थ असा हे ऍक्सेलरेशन वेलोसिटी इन्क्रीज झाली तर पॉझिटिव्ह येतं, वेलोसिटी डिक्रीज झाली तर निगेटिव्ह येतं. आणि समजा वेलोसिटी कॉन्स्टंट राहिली, जर एखाद्या ऑब्जेक्टची वेलोसिटी कॉन्स्टंट राहत असेल याचाच अर्थ असा की त्याच्यावर कुठलाच फोर्स अप्लाय होत नाहीये, तो ऑब्जेक्ट आहे असंच त्या मोशन मध्ये, त्या वेलोसिटी मध्ये आहे, त्या डायरेक्शन मध्येच ट्रॅव्हल करत आहे. अशी जर कंडिशन असेल, आयडियल कंडिशन असेल तर तिथं क्रिएट होणारं ऍक्सेलरेशन हे 0 ऍक्सेलरेशन असतं. म्हणजे आज निदान तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की ऍक्सेलरेशनचा अर्थच असा आहे की एखाद्या बॉडीमध्ये, एखाद्या ऑब्जेक्टमध्ये विथ रिस्पेक्ट टू टाइम वेलोसिटीमध्ये जो काही चेंज होतो, म्हणजे वेळेच्या अनुषंगानं नेमकी वेलोसिटी किती चेंज झाली आहे हे शोधणं म्हणजेच काय करणं तर ऍक्सेलरेशन शोधणं. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टमध्ये जर इनिशियल 0 आणि फायनल 10च्या ऐवजी 20 वेलोसिटी झाली तेवढ्याच टाइम मध्ये, तर हे आन्सर येताना मात्र वेगळ्या पद्धतीने आन्सर येईल. हे तर शोधायचा प्रयत्न केला हे 20 - 0/2a याचे आन्सर येईल 20/2 म्हणजे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे इथं ऍक्सेलरेशन वाढलेलं दिसतं. म्हणजे वेळेच्या अनुषंगानं वेलोसिटी मधला बदल जर जास्त प्रमाणामध्ये झाला तर तिथं क्रिएट होणारा ऍक्सेलरेशन सुद्धा वाढतो. याचाच अर्थ ऍक्सेलरेशन जेवढं जास्त तेवढं त्या ऑब्जेक्टच्या वेलोसिटी मध्ये होणारा चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम हा जास्त असतो. हेही माहित असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला तात्पुरती एक ऍक्सेलरेशन म्हणजे काय असतं याची थोडीशी चर्चा इथे घडवून आणली. त्या निमित्ताने तुम्हाला ओळख झाली ऍक्सेलरेशनचा अर्थ काय, त्वरण म्हणजे काय, एखाद्या ऑब्जेक्ट मध्ये ऍक्सेलरेशन क्रिएट होतं म्हणजे तरी काय, आणि ते क्रिएट होण्यासाठी त्याच्या पाठीमागे कोणता ना कोणता तरी फोर्स तिथे अप्लाय होत असतो हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला. चला या सगळ्या बाबींचा संबंध आता आपण आपल्या अर्थशी म्हणजे पृथ्वीशी लावूया, तिच्या आजूबाजूला असणाऱ्या ऑब्जेक्टशी लावूया आणि नेमकं काय घडतंय हे तपासून पाहूया. पहा विद्यार्थी मित्र, इथे एक छोटीशी डायग्राम तुम्हाला समजावून देण्याकरता काढलेली आहे. ही आपली अर्थ आहे, तिची साईज फार प्रचंड मोठी आहे. पूर्ण अर्थ इथं दाखवणं शक्य नाही. फार फार तर इथे तुम्हाला सेंटर ऑफ मास म्हणजे अर्थचा जो सेंटर आहे तो सेंटर ऑफ मास इथे दाखवलेला आहे. या अर्थच्या शेजारीच एक ऑब्जेक्ट गृहीत धरलेला आहे. कोणती वस्तू आहे असं गृहीत धरा, तो ऑब्जेक्ट आहे. अशा परिस्थितीमध्ये अर्थ या ऑब्जेक्टवर कोणत्या कोणत्या प्रकारचे फोर्सेस लावेल याचाही आपण आता या निमित्तानं स्टडी करणार आहोत. इथे विद्यार्थी मित्र हो, न्यूटनचे 2 लॉज आपण वापरणार आहोत. वेगवेगळ्या न्यूटनने सांगितलेल्या 2 बाबी वापरणार आहोत. तिच्या बाबींचा उपयोग करून आपण इथं फोर्स आणि त्याच्या माध्यमातून या अर्थनं ऑब्जेक्टवर लावलेलं जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे आणि त्याच्यामुळे ऑब्जेक्ट मध्ये क्रिएट झालेलं जे ऍक्सेलरेशन आहे याचा विचार करणार आहोत. चला तर मग पाहूया. अर्थ ज्या वेळेला एखाद्या ऑब्जेक्टवर फोर्स एक्झर्ट करतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अर्थ हा एक ऑब्जेक्ट आहे आणि हा तिच्या शेजारी असणारा एक दुसरा ऑब्जेक्ट आहे. न्यूटनचा युनिव्हर्सल लॉ काय सांगतो
न्यूटनचा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन हा सांगतो की युनिव्हर्स मधल्या कोणत्याही दोन ऑब्जेक्ट मध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा अस्तित्वात असतोच. तसंच इथं अर्थ आणि हा ऑब्जेक्ट हे दोन्ही युनिव्हर्स मधल्याच दोन बाबी आहेत. याचा अर्थ निश्चितच या दोघांमध्ये सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा अप्लाय होतच असणार आणि हा फोर्स आपण एफ या अक्षराने दाखवूया आणि हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे असं गृहीत धरूया. मग याची किंमतही तुम्हाला माहिती याच लॉच्या नियमानुसार दिली जाते. त्याचा एक फॉर्म्युला आहे की जो G इंटू M1 इंटू M2 आणि आपण डिस्टन्स वर D वापरा किंवा R वापरा त्याचा स्क्वेअर या पद्धतीने दिला जातो. हा न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे. आणि सगळ्याच विद्यार्थ्यांना माहिती आहे अर्थच्या आजूबाजूला असणाऱ्या सगळ्या ऑब्जेक्टवर अशा प्रकारचा फोर्स ज्या वेळेला लावला जातो त्यावेळेला तो ऑब्जेक्ट असेल तिथून या भल्या मोठ्या अर्थकडे त्याचं मास प्रचंड मोठं असल्यामुळं त्याच्याकडे प्रवास करायला ट्रॅव्हल करायला सुरुवात करतो. आणि जेव्हा एखादा ऑब्जेक्ट हा त्याच्या स्वतःच्या रेस्ट किंवा इनिशियल पोझिशन पासून मग तो अर्थकडे ट्रॅव्हल जसा जसा करायला सुरुवात करेल तसं तसं आपल्या सगळ्यांनाही माहिती त्याच्या व्हेलॉसिटीमध्ये चेंज होत जातो. आणि एकदा का व्हेलॉसिटीमध्ये चेंज व्हायला लागला की तिथं ऍक्सेलरेशन क्रिएट होतं आणि अशा ऍक्सेलरेशनशी संबंधित असणारा न्यूटननं सांगितलेला फोर्सचा एक बेसिक फॉर्म्युला आपण पाहिला होता की जो सगळ्या फोर्सेसचा मेन बेसिक फॉर्म्युला की जो आपण न्यूटन्स लॉ सेकंड लॉ ऑफ मोशन की जो मोमेंटमचा आहे त्याच्यापासून डिराईव्ह केलेला फोर्सचा फॉर्म्युला आपण त्यावेळेला पाहिला होता की जो F इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन असा दिला जातो. तर याच ऑब्जेक्टचं ट्रॅव्हल हे ऑब्जेक्ट आहे त्या पोझिशन पासून अर्थकडे ट्रॅव्हल करत असताना आपणाला इथं जो फोर्स अप्लाय होत असतो या फोर्सचे आपण वेगवेगळे दोन फॉर्म्युले तुमच्या समोर मांडलेले देऊ केलेले. या दोन फॉर्म्युल्यांचा आधार घेऊन आज आपण इथं या अर्थानं या ऑब्जेक्टवर लावलेलं जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे आणि त्याच्यामुळे त्या ऑब्जेक्टमध्ये क्रिएट झालेलं जे ऍक्सेलरेशन आहे त्याचा आता आपण विचार करणार आहोत, त्याचा शोध घेणार आहोत. चला तर शोधूया दोन वेगवेगळे फॉर्म्युल्यांचा आधार घेऊन ऍक्सेलरेशन ड्यू टू अर्थ म्हणजे काय आणि ते कसं काढावं. इथं अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन आपण हा ऑब्जेक्ट ज्यावेळेला अर्थकडे ट्रॅव्हल करेल त्यावेळेला त्याच्या व्हेलॉसिटी मध्ये चेंज होईल म्हणजे ऍक्सेलरेशन क्रिएट होईल आणि स्वतः त्या ऑब्जेक्टला काहीतरी मास असेल. बेसिक बाब लक्षात घेऊन आपण इथं फोर्सचा फॉर्म्युला न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशनच्या आधारे लिहिलेला आहे आणि इथं तुमच्या समोर न्यूटन्सच युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे की ज्याच्या आधारे युनिव्हर्स मधल्या कोणत्याही दोन ऑब्जेक्ट मध्ये अप्लाय होणार ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स या फॉर्म्युलाने दिला जातो. या दोन्ही फॉर्म्युले तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. दोन्हीच्या दोन्ही फॉर्म्युल्यामध्ये विद्यार्थी मित्र अप्लाय होणारा फोर्स हा एकच आहे. म्हणजे इथं अप्लाय होणारा जो मूळचा फोर्स आहे त्याचं नेचर फक्त ग्रॅव्हिटेशनल या टाइपचा आहे. त्याच्यामुळे आपण हाही फोर्स याला आपण इक्वेशन 1 म्हणून काढतो, याला आपण इक्वेशन 2 म्हणू. या दोन्ही इक्वेशनचा आधार घेऊन दोन्हीमध्ये अप्लाय होणारा फोर्स हा सेमच असतो, त्यांचा अमाउंट हे सेमच असतो. त्याच्यामुळे आपण हे इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड म्हणजे फ्रॉम या इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड आपण म्हणूया त्यांच्या लेफ्ट साइड हे इक्वल आहे. त्याच्यामुळे राईट साइड हे इक्वल असणार म्हणजेच काय तर m इंटू a आणि इज इक्वल टू g इंटू m1 इंटू m2 आणि आपण r स्क्वेअर. आता फक्त एकच लक्षात घ्या या दोन बाबींमध्ये लेफ्ट आणि राईट साइड मध्ये हे समजणं काय गरजेचं आहे तुम्हाला हे पहिले फार महत्वाचं आहे. याच्यामध्ये आपण राईट साइड आणि लेफ्ट साइड याचा विचार करू. पहिल्यांदा लेफ्ट साइड मध्ये हा जो ऑब्जेक्ट आहे तो ट्रॅव्हल करत करत अर्थकडे जाणार आहे. त्याच्या व्हेलॉसिटी मध्ये चेंज होणार आहे, त्याची व्हेलॉसिटी वाढत वाढत जाणार आहे, त्याच्यामध्ये ऍक्सेलरेशन क्रिएट होणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला जे मास घ्यायचे ते जी बॉडी जो ऑब्जेक्ट हा त्याच्या व्हेलॉसिटी मध्ये चेंज होत असतो अशा ऑब्जेक्टचंच मास घेतलं जातं. सध्या आपण असं गृहीत धरूया की हे जे ऑब्जेक्ट आहे आणि ही अर्थ दोन्ही वेगवेगळ्या बाबी आहेत. त्यातलं जे अर्थ आहे
या अर्थचं जे मास आहे त्याला आपण m1 म्हणूया आणि त्याच्यासाठी आपण जनरली अर्थचं मास म्हटलं की कॅपिटल M हे अक्षर दाखवतात ते वापरूया आणि हा जो ऑब्जेक्ट आहे त्याला सेकंड ऑब्जेक्ट म्हणूया आणि याचं मास आहे ते m2 याला डिनोट करूया आणि मग हे दोन्ही व्हॅल्यू आपण याच्यामध्ये भरूया. लेफ्ट साइडला भरताना आपण जो ऑब्जेक्ट ज्याची व्हेलॉसिटी चेंज होणार आहे त्याचंच मास गृहीत धरलं जातं म्हणून त्याचं मास आपण इथं m2 असं गृहीत धरणार आहोत आणि ते इथं भरणार आहोत इंटू a आणि इथं m1 हे अर्थचं मास आहे कॅपिटल M न दाखवतात आणि हे m2 सेकंड ऑब्जेक्ट तुम्हाला इथं आहे त्याचं मास दिलेलंच आहे आणि या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे हे दोघांमधलं डिस्टन्स घेताना त्यांच्या सेंटर ऑफ मास मधलं डिस्टन्स नेहमी निवडतात. तसं पाहायला गेलं तर तुलनेनं अर्थच्या सेंटर ऑफ मास पासून अर्थचा सरफेस हे जे डिस्टन्स आहे याला आपण रेडियस म्हणतो अर्थची आणि हे इतकं प्रचंड मोठं डिस्टन्स असतं की याच्या तुलनेने हे आता डायग्राम मध्ये दिसायला जरी तुम्हाला एवढं मोठं दिसत असलं तरी अगदी निग्लिजिबल असतं, खूप छोटं असतं, याचा आपण विचारही करत नाही आणि त्याच्यामुळे या दोन्ही ऑब्जेक्ट मधलं डिस्टन्स विचारात घेताना आपण अर्थची रेडियस विचारात घेतो आणि अर्थच्या रेडियस साठी आपण कॅपिटल R हे अक्षर नेहमी दाखवतो आणि हा फॉर्म्युला आपण असं थोडासा चेंज करतो म्हणजे हे कळणं फार गरजेचं आहे विद्यार्थी मित्र तुम्हाला. याची लेफ्ट साइड काय आहे राईट साइड काय आहे आणि मी मॅच कशी करतो आणि हे पाहिल्यानंतर लक्षात येईल तुम्हाला या दोन्हीकडे हा जो आपण मोशन मध्ये जाणारा ट्रॅव्हल करणारा जो ऑब्जेक्ट आहे सेकंड नंबरचा ज्याला आपण सेकंड नंबर देऊ केलाय याचं मास m2 असं गृहीत धरलंय. हे दोन्ही बाजूला दिसेल तुम्हाला सेम आलेलं आहे. हे m2 जर आपण एकमेकांना कॅन्सल केलं तर शिल्लक राहणारा जो भाग आहे तुम्हाला तो असा दिसेल ऍक्सेलरेशन इज इक्वल टू g इंटू कॅपिटल M अपॉन r स्क्वेअर. आणि आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्र असं जे ऍक्सेलरेशन इथं तुम्हाला मिळालेलं आहे हे ऍक्सेलरेशन दुसरं तिसरं कोणतंही नसून अर्थ नावाच्या फर्स्ट ऑब्जेक्टनं सेकंड नंबरच्या ऑब्जेक्टवर किंवा दोघांनी एकमेकांवर लावलेलं जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे आणि त्याचा परिणाम म्हणून हा जो छोटा असणारा ऑब्जेक्ट अर्थकडे ट्रॅव्हल होत आहे त्याच्या व्हेलॉसिटी मध्ये चेंज होतोय म्हणजे नकळतपणे अर्थ या ऑब्जेक्ट मध्ये त्याच्या व्हेलॉसिटी मध्ये चेंज घडवून आणतोय ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा आधार घेऊन. म्हणजेच इथं लक्षात येईल तुम्हाला की ही अर्थ त्याच्या आजूबाजूला शेजारी असणाऱ्या सरफेस पासून थोड्या डिस्टन्सवर असणाऱ्या ऑब्जेक्ट मध्ये त्याच्या व्हेलॉसिटी मध्ये चेंज घडवून आणते आणि म्हणून त्याच्यामध्ये ऍक्सेलरेशन क्रिएट होते आणि असं ऍक्सेलरेशन हे A इथं दाखवलेलं आहे. आपण आजपासून याला आपण अर्थ अशा त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या सगळ्या ऑब्जेक्टवर अशाच प्रकारे ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा वापर करून त्याच्या व्हेलॉसिटी मध्ये चेंज घडवून आणतो विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे त्या सगळ्या ऑब्जेक्ट मध्ये ऍक्सेलरेशन क्रिएट करून आणतं किंवा घडवून आणतं निर्माण करतं. म्हणून इथून पुढे असं जे ऍक्सेलरेशन अर्थ मुळे तिच्या आजूबाजूच्या ऑब्जेक्ट मध्ये क्रिएट होईल अशा ऍक्सेलरेशनला आजपासून आपण ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असा शब्द वापरला इथे लिहिलेलं आहे आणि आजपासून आपण हे ए नावाचं जे अक्षर आहे ते रिप्लेस करणार आहोत या उदाहरणासाठी अर्थ आणि तिच्या शेजारचे ऑब्जेक्ट्स याच्या संदर्भात आपण हे ऍक्सेलरेशन आपण चेंज करणार आहोत आणि त्याच्यासाठी आजपासून आपण जी हे अक्षर वापरणार आहोत आणि याला म्हणणार आहोत ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता हे माहिती विद्यार्थी मित्र तुम्हाला की ग्रॅव्हिटी हा शब्द मूळ म्हणजे अर्थच्याकडे असणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे त्याच्यासाठीच हे अक्षर वापरले की हा शब्द वापरला जातो ग्रॅव्हिटी नावाचा आणि अशा ग्रॅव्हिटीमुळे एखाद्या ऑब्जेक्ट मध्ये क्रिएट झालेलं ऍक्सेलरेशन जे ए आहे ते आजपासून आपण त्याचा अक्षर बदलतोय आणि त्याला आजपासून जी असं म्हणतोय. म्हणजे इथून पुढे लक्षात ठेवा अर्थ मुळे तिच्या आजूबाजूच्या ऑब्जेक्ट मध्ये त्याच्या व्हेलॉसिटी मध्ये चेंज झाल्यामुळे जे ऍक्सेलरेशन क्रिएट होईल त्याला आजपासून आपण जी हे अक्षर यानं संबोधणार आहोत आणि त्याचा फॉर्म्युला तुमच्या समोर इथं देऊ केलेला आहे जी इंटू एम. हे जी ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे कॅपिटल एम म्हणजे अर्थचं मास आहे आणि इथं आर स्क्वेअर म्हणजे अर्थची रेडियसच आहे नकळतपणे हे डिस्टन्सच आहे आणि असा हा फॉर्म्युला आपण आजपासून वापरणार आहोत. आणि विद्यार्थी मित्र तुमच्याही लक्षात येईल आता की या फॉर्म्युल्यामध्ये कुठेही जो सेकंड नंबरचा ऑब्जेक्ट
ट्रॅव्हल करत करत अर्थकडे येतोय त्याच्या मासचा कुठेही उल्लेख केलेला इथं आढळत नाही या फॉर्म्युल्यामध्ये, तो उल्लेख नाहीच आहे. म्हणजेच काय तर अर्थ तिच्या आजूबाजूला असणारा ऑब्जेक्ट कोणत्याही प्रकारचा असो, कोणत्याही प्रॉपर्टीचा असो, कितीही टेम्परेचरचा असो, कितीही मास कमी जास्त असणारा असो, कोणत्याही फिजिकल प्रॉपर्टीमध्ये चेंज असणारा असो, कोणत्याही फिजिकल स्टेट मधला असो, सॉलिड लिक्विड गॅस मध्ये कोणत्याही प्रकारामध्ये असो, कोणत्याही प्रॉपर्टीज जरी असला तरी त्या कोणत्याही फिजिकल प्रॉपर्टीवर या जी ची व्हॅल्यू अवलंबून नसते. अशा ऑब्जेक्टच्या व्हेलॉसिटी मध्ये होणारा चेंज हा म्हणजेच क्रिएट होणारा ऍक्सेलरेशन हे या ऑब्जेक्टच्या कोणत्याच बाबीवर डिपेंड नसतं, हे पूर्णपणे डिपेंड असतं ते सगळंच्या सगळं अर्थचं मास आणि अर्थची जी रेडियस आहे त्याच्यावरच डिपेंड असतं. आणि याचाच अर्थ असा आहे की आपण याच्या अगोदर आपण कॅव्हेंडिशने एक प्रयोग केला होता की ज्या प्रयोगामध्ये आपण त्याच्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तो पाहिला होता की एक मेटलचं स्पियर आणि एक पक्षाचा पंख दोन्ही ऍट अ टाइम अर्थच्या सरफेसकडे थोड्या अंतरावर सोडले होते. त्यावेळेलाही तुम्हाला असं दिसलं होतं की मधला एअरचा रेजिस्टन्स काढून टाकला की त्या ठिकाणी तुम्हाला दोन्हीच्या दोन्ही ऑब्जेक्ट्स, एक खूप जास्त मास असणार आणि एक अतिशय कमी मास असणार, दोन्ही ऑब्जेक्ट्स आहेत त्यांच्या व्हेलॉसिटी मध्ये सेम फरक पडत होता. त्यांची व्हेलॉसिटी सेम पद्धतीने इन्क्रीज होत होती अर्थकडे ट्रॅव्हल होत असताना. म्हणजे त्यांच्या व्हेलॉसिटी मध्ये सेम प्रमाणामध्ये वाढ दिसून आली. म्हणजे तिथेही क्रिएट होणारं ऍक्सेलरेशन हे सेमच होतं दोन्ही ऑब्जेक्ट्स मध्ये. भले त्या दोन्ही ऑब्जेक्ट्सच्या फिजिकल प्रॉपर्टीज वेगळ्या होत्या, त्यांचं मास वेगळं होतं. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल आता की अर्थच्याकडं त्या अर्थकडून एखाद्या आजूबाजूच्या ऑब्जेक्टवर लावला जाणारा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्याचा परिणाम म्हणून असे सगळे ऑब्जेक्ट आहेत ते अर्थकडे ट्रॅव्हल करत असताना ज्या ऍक्सेलरेशननं ट्रॅव्हल करतात, जी व्हेलॉसिटी त्यांची चेंज होत असते ही सगळ्या ऑब्जेक्टसाठी एकसारखी असते. त्या ऑब्जेक्टच्या कोणत्याही प्रॉपर्टीवर डिपेंड नसते. हे या निमित्तानं तुम्हाला सांगायचंय. मग हे असते तरी किती हे आपण आता कॅल्क्युलेट करून काढूया की नेमकी G इज इक्वल टू Gm/r². याच्यामध्ये खरंच किमती भरल्या, त्याचं उत्तर नेमकं येतं तरी काय. हे अर्थ ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन फोर्स याच्याद्वारे क्रिएट झालेलं ऍक्सेलरेशन की ज्याला आजपासून आपण ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किंवा अर्थ ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन किंवा ऍक्सेलरेशन असं म्हणणार आहोत. त्याची किंमत येते तरी किती ती आपण या सगळ्या किमती भरून नेमकी किती आहे ती काढून बघूया. बघा विद्यार्थी मित्र, हा फॉर्म्युला आपण इथं सेपरेट लिहिलाय. याच्यामध्ये किमती भरायचा प्रयत्न केलाय. ह्याच्यामध्ये युनिव्हर्सल कॉन्स्टंटची किंमत आपल्याला माहिती आहे 6.67 मल्टिप्लाय बाय 10⁻11. अर्थचं मास हे माहिती आहे 6 मल्टिप्लाय बाय 10⁻24 kg आणि अर्थची रेडियस 6.4 मल्टिप्लाय बाय 10⁻6. ह्या एवढी व्हॅल्यू आहे मीटर मध्ये, त्याचा स्क्वेअर आपण केलेला आहे. ते सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. 6.67 आणि 6 शेजारी मांडले. न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर मध्ये छेदस्थानी 6.4 स्क्वेअर आहे तो 2 वेळा मांडलाय. 10⁻6 हा पण स्क्वेअर 2 वेळा मांडलेला आहे. हे 10⁻घातांक किंवा 10 बेस असणारे इंडायसेस वेगळे असणारे सगळे सेपरेट मांडलेले. मग या दोघांचं मल्टिप्लिकेशन इथं आलं 40.02 आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन 40.96 आलेलं आहे. आणि ह्या दोन्ही बाबी आहे अशा घेतल्या. 10⁻6 आणि 6 फक्त वरती घेताना त्यांचे इंडायसेस आहेत ते निगेटिव्ह झालेले आहेत. हे इंडायसेसच्या लॉचा आधार घेऊन घातांकाचे नियम वापरलेले तिथे. या दोघांचं भागाकार केलं तर उत्तर इथं तुमच्या समोर आहे. आणि सगळे इंडायसेस येतात. हे मल्टिप्लिकेशन आहे, बेस सेम असल्यामुळे सगळ्यांची ऍडिशन करावी लागते. ही 11, 6 आणि 6 हे मायनस आहेत, त्यांची -23 आली आणि 24 म्हणजे एक शिल्लक राहिला, एक घातांक आला इथे. 10⁻1 म्हणजे 10 एवढाच येतो. 10 जर याला मल्टिप्लाय केलं तर एक डेसिमल उजवीकडे सरकतं. त्याच्यामुळे ही व्हॅल्यू 9.77 अशी येते. तर जी ची व्हॅल्यू आज आपण इथं शोधून काढायचा प्रयत्न केला की ही जी ची व्हॅल्यू 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. आणि हा जी म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. हे आजपासून लक्षात ठेवा विद्यार्थी मित्र. त्याला ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किंवा अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन, अर्थमुळे त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या ऑब्जेक्टच्या व्हेलॉसिटी मध्ये जो चेंज होतो ते चेंज होण्याचं प्रमाण म्हणजे ऍक्सेलरेशन विथ रिस्पेक्ट टू टाइम आपण म्हणतो. मग अशा प्रत्येक ऑब्जेक्टच्या मध्ये होणारं क्रिएट होणारं जे ऍक्सेलरेशन आहे ते इथं देऊ करण्याचा प्रयत्न केलेला आहे. फक्त विद्यार्थी मित्र ह्याच्यामध्ये एकच गोष्ट अद्ययावत आहे ती म्हणजे मध्ये असणारा एअर आहे त्याचा रेजिस्टन्स याला
फ्रिक्शन स्वरूपात कारणीभूत ठरत असतो आणि त्याच्या व्हेलॉसिटीमध्ये किंवा ऍक्सेलरेशनवर थोडासा परिणाम पडत असतो नकळतपणे. पण ही बाब आपण 10वीला विचारून घेणार नाही. 11वीला गेल्यानंतर विद्यार्थी मित्र याचा डिटेलमध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे. सध्या तरी आपण किमान अर्थमुळे तिच्या आजूबाजूला असणाऱ्या ऑब्जेक्टमध्ये जे ऍक्सेलरेशन क्रिएट होईल त्याला ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणतात. त्याची व्हॅल्यू सध्या इथे काढलेली आहे. टोटली डिपेंड असते अर्थचं मास आणि अर्थची रेडियस याच्यावरच डिपेंड असते. इथं कुठेही हे फॉर्म्युल्यामध्ये किंमत भरत असताना हे सगळं शोधत असताना ऑब्जेक्टच्या कशावरच ही बाब अवलंबून नाही हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. म्हणजे हे विद्यार्थी मित्र तुम्हाला समजलं असेल की अर्थवरच हे सगळ्या गोष्टी डिपेंड आहे. म्हणजे अर्थच्या मुळे निर्माण होणार ऍक्सेलरेशन त्या ऑब्जेक्ट मधलं हे स्वतः अर्थचं मास आणि अर्थची रेडियस याच्यावरच डिपेंड आहे. इतर कोणत्याही बाबीवर डिपेंड नाही. आणि त्याची व्हॅल्यू सर्वसाधारणपणे आपण आता काढण्याचा प्रयत्न केलाय आणि ती 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढी येते. अप्रॉक्सिमेटली आपण एक्झाम्पल्स मध्ये तुम्हाला सवय आहे की 9.8 हे राऊंड करून आपण लिहिण्याचा प्रयत्न नेहमी करतो. मीटर पर सेकंड स्क्वेअर असं लिहिण्याचा प्रयत्न करतो. खरं अजून खूप डेसिबल पर्यंत जाता येईल आपल्याला. आपण या एक्झाम्पल मध्ये अर्थचं मास घेताना आपण जी व्हॅल्यू स्टँडर्ड दिलेली आहे तीच घेतलेली आहे. रेडियस स्टँडर्ड आहे तीच घेतलेली आहे. खरं खूप डेसिबल मध्ये अजून फ्रॅक्शन मध्ये खूप किमती आहे. जसं जसं तुमचं वय वाढत जाईल जसं जसं तुम्ही पुढच्या स्टँडर्ड मध्ये जाल तसं तसं ह्या डीप मधले व्हॅल्यूज तुम्हाला पाहायला मिळतील आणि याची येणारे आन्सर 2 डेसिबल पर्यंत न राहता खूप डेसिबल पर्यंत याचे आन्सर येतं आणि वेगळं आहे जरा थोडंसं वेगळं येतं. अप्रॉक्सिमेटली आपण एवढा आणण्याचा प्रयत्न आता 10वीच्या लेवलवर तरी किमान आपण लक्षात ठेवा. ही संख्या हा अंक आहे हा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आजपासून विद्यार्थी मित्र तुम्ही एक गोष्ट आणि एक खुणगाट 10वी संपेपर्यंत मला अशी बांधा की हे फिल इन द ब्लँक्सला येऊ शकतं. 9.8 पेक्षा 9.77 हा आकडा प्रॉपर आहे. तुमच्यासाठी हे लक्षात ठेवा. फिल इन द ब्लँक्स आलं तर लिहिता येणं फार गरजेचं आहे. असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो ही ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अर्थचं जे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन आहे ते कशावर डिपेंड असतं आणि कशावर नसतं ह्याही बाबी तुम्हाला सांगता येणं गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीनं आपण अर्थसाठी फक्त अर्थ नावाच्या प्लॅनेटसाठी ग्रहासाठी तिचं स्वतःचं मास आणि तिचं स्वतःची रेडियस आपल्याला माहित असल्यामुळे आपण हे सगळं कॅल्क्युलेशन करून अर्थचं ऍक्सेलरेशन हे ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे क्रिएट झालेलं काढू शकतो. यदा कदाचित याच्यामध्ये तुम्हाला 10वीमध्ये एका परीक्षेचं नाव माहिती आहे. 10वीमध्ये असणारे विद्यार्थी कधी कधी एनटीएससीच्या परीक्षेला सुद्धा बसतात. मग अशा एनटीएससीच्या परीक्षेला बसल्यानंतर याच टाईपचे एक एक्झाम्पल त्यांना येऊ जातं. या म्हणजे तुलनात्मक एक्झाम्पल दिलं जातं की असा एक प्लॅनेट आहे किंवा अर्थ आहे तिचं जर मास आपण डबल केलं रेडियस हाफ केली की असे काही जर चेंजेस झाले तर मग या व्हॅल्यूमध्ये काय चेंज होतो हा चेंज नेमका किती असतो हा किती पट होतो ही पट शोधून काढायची असते. कधी कधी ती पर्सेंटमध्ये पण शोधायला लावतात. तर अशा टाईपचे एक्झाम्पल आपल्याला एनटीएससी मध्ये बघायला मिळतं. तुर्तास आपण अशा टाईपचे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेले एक एक्झाम्पल इथे सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मग आपण खऱ्या अर्थानं ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजेच अर्थ ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन हा भाग इथे थांबवणार आहे. चला तर पाहूया एक थोडंसं एनटीएससी टाईपचं मास मध्ये प्लॅनेटच्या आणि रेडियस मध्ये चेंज झाला तर हे एक्झाम्पल काय वेगळं तयार होऊ शकतं का आणि ग्रॅव्हिटीमध्ये काय ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीमध्ये काय चेंज होऊ शकतो का हे दर्शवणार आपण एक्झाम्पल पहा. एक्झाम्पल तुमच्या समोर ग्लास बोर्डवर डिस्प्ले केलंय वाचून बघूया. व्हॉट वुड बी द व्हॅल्यू ऑफ जी म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे त्याची व्हॅल्यू व्हॉट वुड बी द व्हॅल्यू ऑफ जी काय असेल ऑन द सरफेस ऑफ द अर्थच्या सरफेस जवळ. म्हणजे याच्या आधी आपण जी सगळी डायग्राम पाहिली त्याच्यामध्ये अर्थच्या सरफेस पासून थोडस वरती असणारा ऑब्जेक्ट होता त्याच्यामध्ये किती ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे ती चेक केली. आता आपण परत तेही अंतर निग्लिजिबल होतं हेही कमी केलं आणि तो ऑब्जेक्ट सरफेस जवळ आणला आणि सरफेस जवळ आणल्यानंतर आपल्याला विचारले की ह्या सरफेस जवळ आणल्या ठिकाणी मग या जी ची व्हॅल्यू काय असेल की जेव्हा इफ इट्स मास वॉज ट्वाइस मग ते अर्थचं मास आहे हे डबल केलं त्याचं मूळचं जे एम नावाचं मास आहे त्या एम नावाचं जे मूळचं मास आहे त्याच्या डबल जर मास केलं आणि नवीन क्रिएट केलं म्हणजे ती अर्थचं मास आता नवीन क्रिएट झालेलं आहे ते आपण घेतलंय M1 या अर्थानं ते आहे मूळच्या मासच्या डबल. इट्स मास वॉज ट्वाइस अँड इट्स रेडियस हाफ व्हॉट इट इज नाउ. म्हणजे आता जेवढी अर्थची रेडियस त्याच्यापेक्षा हाफ आहे
म्हणजे तिची मूळची रेडियस जर कॅपिटल आर असेल तर तिचे हाफ केल्यानंतर नवीन रेडियस आपण गृहीत धरली आणि अशा अर्थाने आपण अर्थमध्ये आता चेंज केलाय. म्हणजे मूळची अर्थ ठेवलीच नाही, तिच्यामध्ये चेंज केला आपण आणि तो चेंज अशा पद्धतीने केला की नवीन क्रिएट झालेली जी अर्थ आहे तिचं मास याला M1 म्हटलं आपण, तिची रेडियस त्याला R1 असं म्हटलं आणि ते आपण याच्यामध्ये मांडलेलं आहे. जीची व्हॅल्यू आपल्या सगळ्यांना माहिती ही कधी चेंजच होत नाही. युनिव्हर्स मध्ये कुठेही जा पण ते दोन ऑब्जेक्ट मध्ये जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं आणि त्याचा परिणाम म्हणून तिथं जो युनिव्हर्सल लॉ क्रिएट होतो आणि तो युनिव्हर्सल कॉन्स्टंट असतो तो कधीही चेंज होत नाही, तो अनचेंज असतो. त्यामुळे तो कधीही चेंज होणार नाही, त्याची किंमत आहे एवढीच घेतलेली आहे. ही मूळची अर्थ आहे, तिची ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे, ती इथं मांडलेली आहे. ही सगळ्या वर्गाला माहित झाली आता. ही 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढी असते. आपल्याला मात्र विचारलंय काय, व्हॉट वुड बी द व्हॅल्यू ऑफ जी. मग अशी जी अर्थ आपण चेंज केलेली आहे तिच्या मास मध्ये आणि रेडियस मध्ये चेंज केलाय आणि त्याच्यानंतर मग जी ग्रॅव्हिटी ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी क्रिएट झालेली आहे जी आहे त्याला सध्या आपण G1 म्हणूया. आपल्या टेक्स्टबुक मध्ये त्याला जी म्हटलं असेल आपण त्याला 1 असा रिप्लेस करू आणि अशी G1 ची व्हॅल्यू नेमकी किती आहे हे शोधण्याचा आपण या एक्झाम्पल मध्ये प्रयत्न करणार आहोत. चला आपण हे एक्झाम्पल सोडवूया. पण सोडवून हे कसं दिसतं त्याचा अर्थ आणि ते सगळं सोडवलेलं एक्झाम्पल समजावून घेऊया. इथं ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी याचा अर्थ मध्ये चेंज होईल त्याला झालेले चेंज गृहीत धरून हा आपण ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला इथं मांडलेला आहे. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, स्टँडर्ड फॉर्म्युला आता सगळ्या विद्यार्थ्यांना माहित झाला असेल. हा ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, हा लक्षात घ्या. आणि हाही आपण ऑब्जेक्ट ज्यावेळेला अर्थकडे मूव्ह करतो त्यावेळेला वापरला जाणार आहे. ऑब्जेक्ट ज्यावेळेला अर्थच्या बाजूला रोटेट होतो त्यावेळेला वापरला जाणारा फॉर्म्युला वेगळा आहे, तो तुम्हाला 11वी मध्ये शिकायचा विद्यार्थी मित्र हो. त्याची एक झलक सुद्धा आपण पूर्वी याच चॅप्टर मध्ये सुरुवातीला पाहिली होती की तिथेही ऍक्सेलरेशन क्रिएट होतं, पण तिथे ऍक्सेलरेशन जे क्रिएट होतं ते डायरेक्शन चेंज झाल्यामुळे ऍक्सेलरेशन क्रिएट होतं. त्याचं एक्झाम्पल आपण याच्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे अगोदर आपण जो व्हिडिओ पाहिले होते त्याच्यामध्ये झालेले. असू द्या, याच्यामध्ये आपण समजावून घेऊ. आणि नवीन G1 आहे हे अर्थ मध्ये चेंज झाल्यानंतर त्याची जी ग्रॅव्हिटी असणार आहे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ती इथं G1 या अक्षरात दाखवलेली आहे. इज इक्वल टू फॉर्म्युल्यामध्ये फक्त चेंज केलाय की मग अशा अर्थ मध्ये जे चेंजेस झालेले आहेत त्याचं मास आहे ते M1 असं झालेलं आहे. मूळचं M न राहता आता M1 झालेलं आहे. त्याची रेडियस मूळची R न राहता आता R1 झालेली आहे. मग त्याचा स्क्वेअर असा हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा आणि याच्यात किमती भरण्याचा प्रयत्न केलेला आहे. जी आहे तेच आहे, त्याच्यामध्ये काही बदल होत नाही. M1 म्हणजे काय तर मूळच्या अर्थच्या मासच्या 2 टाइम्स इंटू M, रेडियस आहे ती 1/2 मूळच्या अर्थच्या रेडियसच्या आहे, त्याचा स्क्वेअर आहे. हे सोडवण्याचा प्रयत्न केला. हे 2 न हे सगळ्यांना मल्टिप्लाय केले आणि हे 2 इंटू G इंटू M आहे. छेदस्थानी 1/2 आहे त्याचा स्क्वेअर केला. 1/2 चा स्क्वेअर 1/4 आला आणि हा R चा स्क्वेअर R स्क्वेअर वेगळा आला आणि मग आपण हे न्यूमरिकल हे नंबर्स आहेत ते सेपरेट मांडले. 2 हे 1/4 डिवायडेड बाय उलटून गुणिले केलं 4/1 यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 8 आलं. छेदस्थानी 1 येतं तर नाही लिहिलं तरी चालतं, तुम्हालाही माहिती आहे. याचा आन्सर नंबर मध्ये 8 आलं आणि ही जी बाजू शिल्लक व्हॅल्यू राहिली ती सगळ्यांना माहिती आहे की ही जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आहे ती अर्थ मूळची जी अर्थ होती तिची जी ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी याची तिची 9.77 येते. म्हणजे हे आपल्याला माहिती आहे, याच्या पूर्वी आपण पाहिलं ही व्हॅल्यू आहे. तर मग ही व्हॅल्यू आपण रिप्लेस केली, त्याच्याऐवजी हा जी आहे हे लक्षात ठेवा. 9 नाही, हे जी सारखं दिसतं. जर आपण थोडस तळाला काढूया, स्मॉल जी काढताना हे लिहिताना साधारणपणे अंक असा लिहिला तर जी असा स्मॉल खाली लिहितात. तर हे लिखाण सुद्धा असं तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. पूर्वीची जी 3 रेगी वही असायची त्याच्यामध्ये असं लिखाण पाहिजे. म्हणजे हे लिखाण असं केल्यानंतर सेपरेशन लक्षात येतं. हे G1 सुद्धा आपण तसंच लिहू म्हणजे आपल्याला लक्षात येईल. याचा अर्थ असा आहे की नवीन जी अर्थ आपण क्रिएट केली होती जिचं मास डबल होतं आणि रेडियस हाफ होती अशी जी क्रिएट झालेली अर्थ आहे तिची जी ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे ती मूळच्या अर्थच्या ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच्या 8 पट आलेली आणि हेच इथं लिहिण्याचा प्रयत्न केलाय. 8 टाइम्स ऑफ द ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी व्हॉट इट इज नाव. म्हणजे आता जी होती अर्थ मूळची तिच्या 8 पटीने ही ग्रॅव्हिटी वाढलेली आहे. म्हणजे अशा पद्धतीने या बाबीचा उपयोग करून मग अर्थच्या तुलनेनं दुसरे प्लॅनेट्स तुम्हाला सांगितले जातात. मग इतर प्लॅनेटमध्ये अर्थच्या मासच्या पेक्षा तो प्लॅनेट किती पटीने मोठा आहे मासनं, त्याची रेडियस किती पटीने मोठी आहे, छोटा असेल तर किती पटीने छोटी आहे, याचं डिस्क्रिप्शन वर्णन तुम्हाला देऊ केलं जातं आणि मग तिथे तुम्हाला ही तुलना विचारली जाते
की दोघांच्या ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीमध्ये पण नेमका किती पटीचा फरक आहे हे आता तुम्हाला या एक्झाम्पलच्या सहाय्याने आता शोधता येऊ शकेल अशी माझी खात्री आहे. म्हणजे एमटीएससीच्या दृष्टीने सुद्धा एक एक्झाम्पल तुमचं नकळतपणे तयार झालं. हे एक्झाम्पल टेक्स्टबुक मध्ये सोडवून दिलेलं नाही विद्यार्थी मित्र. आजच्या लेक्चरमध्ये हे तुम्हाला मुद्दाम मांडलेलं आहे. अशा माझ्या लेक्चरमध्ये बऱ्याचशा बाबी ज्या असतात की त्या टेक्स्टबुक मध्ये नाही, पण तुम्हाला पुढे जाऊन त्याचा कुठे ना कुठेतरी उपयोग होणार आहे. अशा अनेक बाबींचा अभाव मी जनरली व्हिडिओज मध्ये करत असतो, म्हणून हे व्हिडिओ पाहणं विद्यार्थी मित्र आवश्यक आहे. तर आजच्या दृष्टीनं किंवा आजच्या घडीसाठी आपण असं गृहीत धरूया की तुम्हाला ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे अर्थचं ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन काय आहे हे समजलं असेल असं गृहीत धरतो. आजचा व्हिडिओ जर विद्यार्थी मित्र तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा. हा चॅनल माझा जो गणेश ससाणे नावाचा चॅनल आहे याला सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला इथून पुढे सुद्धा आता ही सगळी नोटिफिकेशन्स नवीन नवीन व्हिडिओची अपलोड केल्या जाणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन्स वेळोवेळी तुम्हाला मिळत जातील आणि हे सगळे व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील. आजच्या दिवसासाठी थांबूया विद्यार्थी मित्र. धन्यवाद.